नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअपला मी एक व्हिडिओ बघितला होता. चालता चालता एखादा माणूस अचानक कोलॅप्स होतोय. कुणी दुकानदार दुकानामध्ये उभा आहे, तो त्याचं काम करतोय आणि अचानक कोसळतोय. आपण सुद्धा अनेकदा असं म्हणतो, बोलतो, ऐकतो, पाहतो की अरे काल परवापर्यंत चालता फिरता माणूस होता, पण तो अचानक गेला. गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने आपण बघत चाललो आहे की हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. पूर्वी 40 नंतर 50 नंतर येणारा हा रोग आता तरुण मुलांमध्ये सुद्धा पसरू लागला आहे. हृदयरोग का होतो, कशामुळे होतो, याच्यामध्ये आज आपण बोलणार नाही आहे. आपण आज जाणून घेणार आहोत हृदयरोग आल्यानंतर किंवा हृदयरोगाचा झटका आल्यानंतर जर त्याला तत्काळ काही उपाय करता आले तर त्या माणसाचं आयुष्य वाचू शकतं आणि त्या दृष्टीनं काय नेमके उपाय केले पाहिजेत, काय प्रयत्न केले पाहिजेत. सर्वसामान्य माणूस, तुमच्या आमच्यासारख्या माणसानं जर हे टेक्निक शिकून घेतलं तर एखाद्या हृदयरोग्याला आपण जीवदान देऊ शकतो. ती आयुष्यातली खूप मोठी पुण्याई असेल. पण नेमकं त्या व्यक्तीला बेसिक लाईफ सपोर्ट म्हणून आपण काय केलं पाहिजे, कशा पद्धतीनं ट्रीट केलं पाहिजे. त्यावेळी प्रत्येक वेळी डॉक्टर असतीलच असं नाही, पण तिथं उपस्थित असलेल्या माणसानं जर या गोष्टी शिकून घेतल्या तर नक्कीच त्या हृदयरोगाचं आयुष्य वाढू शकतं. त्या हृदयरोग्याला एक प्रकारे पुनर्जन्म मिळू शकतो. आणि त्या दृष्टीनं आजचा हा एपिसोड मला करायचा आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे काही महत्त्वाचे डॉक्टर आमच्या सोबत आहेत. मी स्वागत करतो डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर यांचं. नमस्कार. आजच्या या चर्चेमध्ये सहभागी आहेत डॉक्टर निवेदिता पाटील, त्यांचंही स्वागत आहे. आणि तिसऱ्या डॉक्टर आहेत डॉक्टर किमया शहा. तिघांचंही स्वागत आहे. तुम्ही मला सांगितलं की 21 जुलै हा बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेनं बेसिक लाईफ सपोर्ट दिन साजरा करायचं ठरवलं. तुमचं या विषयावरती संपूर्ण भारताच्या म्हणजे राष्ट्रीय स्तरावरती, देश स्तरावरती प्रयत्न सुरू आहेत, अभियान सुरू आहे. सो कोल्हापूरमध्ये सुद्धा याबद्दलचा अवेअरनेस, जनजागृती करण्यासाठी आपण आजचा एपिसोड करतोय. मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे, बेसिक लाईफ सपोर्ट हा ह्याच्यामध्ये काय काय अंतर्भाव असतो, म्हणजे नेमकं काय होतं? आता एक पहिली गोष्ट आपण स्पष्ट करूया की कुठलाही रुग्ण जो हृदयरोगी असेल किंवा कुठल्याही इतर कारणाने असेल, तो जेव्हा दगावतो म्हणजे त्याची हृदयक्रिया जेव्हा बंद पडते त्यावेळेस आपण त्याला पुन्हा जर हृदयक्रिया त्याची सुरू करायची असली तर काही सिंपल साध्या स्टेप्स घेत असतोय. त्याला आपण बेसिक लाईफ सपोर्ट असं म्हणतो. आता त्याच्यामध्ये दोन वेगवेगळ्या गोष्टी येतात. एक म्हणजे एक हॉस्पिटलमध्ये एक गंभीर रुग्ण आहे ज्याला आपण ट्रीटमेंट देतो आणि त्याची हृदयक्रिया बंद पडली तर त्याला पूर्ण कोड ब्लूनी पूर्ण हॉस्पिटलची टीम तयार असते, जी सगळ्या विशिष्ट पद्धतीने त्याला चेस्ट कंप्रेशन देते, त्याला काही इंजेक्शन्स देऊन त्याची हृदयक्रिया पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करते. पण इथे आपण बोलणार आहोत ते आउट ऑफ हॉस्पिटल. हॉस्पिटलच्या बाहेर ज्यावेळेस एखादा माणूस कोलॅप्स होतो, आता तुमच्या हातामध्ये त्यावेळेस इंजेक्शन, औषधं, तुमच्याकडे काहीही साधनं नाही आहेत. पण आपण काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवल्या की समजा त्या माणसाला आपण चेस्ट कंप्रेशन्स दिली आणि शक्य असल्यास त्याला श्वास जर दिला आणि तोपर्यंत पॅरामेडिकची किंवा हॉस्पिटलमधली एखादी टीम तत्काळ धावून आली आणि ती पुढची ट्रीटमेंट करू शकली तर तो महत्त्वाचा वेळ जो आहे त्या महत्त्वाच्या वेळेला त्या पेशंटच्या हृदयाला आपण पंप केल्यामुळे त्याच्या सगळ्या महत्त्वाच्या ऑर्गन्सना, मुख्य मेंदू, हृदय, या दोन ऑर्गन्सना रक्तपुरवठा चालू राहतो आणि त्याच्यामुळे होणारा डॅमेज टळतो आणि मग आपण त्याला वाचवू शकतो. हे त्यातलं प्रमुख तत्व आहे. तर हे बेसिक लाईफ सपोर्ट हे आपण मेनली आत्ता चर्चा म्हणजे ह्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. बेसिक लाईफ सपोर्टची काही प्रात्यक्षिकं सुद्धा आपण बघणार आहोत. पण त्यापूर्वी मला किमयाशा मॅडम तुम्हाला विचारायचं आहे. सरांनी सांगितलं की एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येतील किंवा प्रथमोपचार त्याला आपण म्हणू काय करता येतील, अशा पद्धतीचे कोणत्याही पद्धतीची साधनं नसताना, औषधं नसताना. पण मुळात सर्वसामान्य माणसाला हे कळणार कसं की त्या माणसाला अटॅक आलाय? बऱ्याचदा तो चक्करीत पडला असेल, त्याला फिट आली असेल, अगदी करेक्ट. तो हार्ट अटॅक त्याला आहे हे कळण्याचे काही त्याचे नॉर्म्स असतात का, काही लक्षणं असतात का? आता हा माणूस जो कोणी पडलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यांदा असं बघतो आहे की पहिल्यांदा तो जागा होतो आहे का, किंवा त्याला आपण हाक मारल्यानंतर समजतंय का, त्याला काही सेन्स आहे का. जर त्याला काही सेन्स नसेल तर मात्र हे प्रथमोपचार करायचे आहेत. पण समजा तुम्हाला असं वाटलं की तुम्ही हाक मारल्यानंतर तो बघतो आहे किंवा डोळे उघडतो आहे किंवा तो तुम्हाला रिस्पॉन्स देतो आहे, तर अशा माणसामध्ये चेस्ट कॉम्प्रेशन्स किंवा हृदयावरती त्याच्या दाब
दाब द्यायचा नाही आहे. ओके. पण जो माणूस तुम्ही जेव्हा त्याला हाक मारल्यानंतर सुद्धा रिस्पॉन्सच देत नाही आहे, अशा माणसाला मात्र ताबडतोब करायला पाहिजेत, कारण त्याचा अर्थ असा झाला की त्याच्या मेंदूपर्यंत रक्तपुरवठा जात नाहीये, त्याच्या हृदयापर्यंत रक्तपुरवठा जात नाही, त्याचं हृदय बंद पडलेलं आहे. तर अशा व्यक्तीमध्ये हे करायचं आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, एखाद्या माणसाचं हृदय बंद पडल्यानंतर ते पुन्हा सुरू होऊ शकतं असं मी वाचलंय, पण तो कालावधी किती असतो? तर कालावधी जर थंड हवेत हे झालं असेल, आपण बऱ्याच वेळा बघतो की बर्फाच्या किंवा जिथं टेम्परेचर खूप लो आहे तिथे जर एखादा माणूस पडला असेल तर हृदय अर्ध्या तासानंतर सुद्धा चालू होऊ शकतं. बर. परंतु आता या टेम्परेचरला जर बघितलं आपल्या देशाच्या टेम्परेचरला, तर इतका अर्ध्या तासाचा कालावधी मिळत नाही. पण शक्य असेल तितकं म्हणजे या ह्याच्यामध्ये 10-15 मिनिटांनी सुद्धा उपयोग झालेला आहे. त्यामुळे ज्यावेळी आपण बघतो एखादा व्यक्ती, जसं मॅडमनी सांगितलं की तुम्ही म्हणाल की हृदय बंद पडलं, हे सामान्य माणसाने कसं ओळखायचं, तर त्याच्या खांद्यावर हे देऊन, त्याला स्टिम्युलस देऊन हाक मारून जागा आहे का हे बघायचं. आपल्याला खात्री झाली की तो बेशुद्ध आहे की त्याला तो श्वास घेतोय का बघायचं. आता छाती जेव्हा वर खाली होत असते तेव्हा आपल्याला कळतं की श्वास घेतोय. जर जागाही नाहीये आणि श्वासही घेत नाही, याचा अर्थ त्याचं हृदय बंद पडले असण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला किती वेळ गेला असेल, मी देऊन काही उपयोग होईल का, असा विचार न करता, असा विचार करून की काय असेल ते असेल, मी माझे प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे काही विचार न करता तिथं हजर असलेल्या माणसांनी त्याला जर चेस्ट कंप्रेशन दिलं तर डेफिनेटली त्या माणसाची वाचण्याची शक्यता खूप जास्त होते. तुम्ही चेस्ट कंप्रेशन म्हणताय, पण ते छातीच्या मध्यावरती देऊन उपयोग नाही. तो जो दाब द्यायचा आहे तो डाव्या बाजूलाच द्यावा लागेल ना? नाही, त्याचे गाईडलाईन्स आहेत. म्हणजे आपल्याकडे असं सगळ्यांना माहिती आहे की दिल कहाँ आहे, हृदय कुठे आहे, तर डाव्या बाजूला आहे. सो ते डाव्या बाजूला द्यावा लागतो का? नाही, तसं नाहीये. त्याचं कसं आहे, आमच्याकडे भावल्या आहेत त्या की ज्याचा वापर करून आपण त्यांना हा लँडमार्क शिकवतो की डॉक्टर नसलेल्या माणसाला की छातीवर नक्की कुठे दाब द्यायचा, की जो दिला तर त्याच्यावर परिणाम होईल. आपल्याला काय करायचंय की मणका आणि वरचं जे हाड आहे त्याच्यामध्ये हृदयाला दाब बसावा असा दाब द्यायचा आहे. चेस्ट कंप्रेशन कसं करतात त्याचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया. त्यांनी पाहिलं की हा पेशंट रिस्पॉन्स देत नाही आहे, त्याचा श्वासही चालू नाही आणि त्याचा हृदयाची क्रियासुद्धा चालू नाही, त्याचा पल्स हाताला लागत नाही आहे. अशा वेळेस त्या माणसाला चेस्ट कंप्रेशन देणं गरजेचं आहे. त्यांनी मदतीसाठी हाक मारलेली आहे आणि आता चेस्ट कंप्रेशन देण्यासाठी 2 निपलच्या मधली रेष धरून बरोबर मध्यावरती त्यांनी दाब द्यायला सुरुवात केलेली आहे. हा दाब मिनिटाला, हा सुरुवातीला 30 आणि त्याच्यानंतर 2 श्वास अशा पद्धतीने सुरू केला जाईल. मिनिटाला 100 ते 120 चेस्ट कंप्रेशन्स दिली जातील. 30 कंप्रेशन झाली की मान तिरकी करून पेशंटचं नाक दाबून त्याला श्वास कृत्रिम देऊन 1-2 श्वासांनी त्याच्या फुफ्फुसामध्ये पुरेसा ऑक्सिजन भरेल एवढं काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी पुन्हा चेस्ट कंप्रेशन सुरू केलं आहे. बरेचदा अशा वेळेस काही मिनिटातच मदत येऊ शकते. ती मदत आल्यानंतर 2 माणसं हे काम करतात. त्यामुळे एक माणूस छातीवरती दाब देणं म्हणजे चेस्ट कंप्रेशनचं काम करतं आणि दुसरा माणूस त्याला 2 श्वास द्यायचं काम करतं. या इथे अजून एक गोष्ट केली जाते. समजा उपलब्ध असेल तर ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर, म्हणजे त्या पेशंटच्या हृदयाची गती थांबण्याच्या मागे त्याच्या हृदयाचं विचित्र चालणं जर असेल तर त्याला शॉक देऊन त्याचं हृदय व्यवस्थित पुन्हा करता येऊ शकतं, हे बघता येतं. तर तो शॉक द्यायसाठी एक ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर नावाचं मशीन असतं. ते स्वतःच ओळखतं की ह्याला शॉकची गरज आहे का नाही आहे. जोपर्यंत पुढची मदत येत नाही तोपर्यंत आपण हे चेस्ट कंप्रेशन देत राहतो. जेव्हा पॅरामेडिक्स किंवा दुसरे कोणी येतात त्यास ते पेशंटला टेक ओव्हर करतात आणि त्याला ICUमध्ये हलवायचं काम करतात. समजा पेशंटची हृदयगती सुरू झाली, जे आपल्याला 1-2 मिनिटाच्या अवधीनंतर समजू शकतं, अशा वेळेस आपण त्या पेशंटची हृदयगती फक्त मॉनिटर करत त्याला ICUमध्ये हलवू शकतो. तेव्हा महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्यातला कोणीही एकजण हे चेस्ट कंप्रेशन्स देऊ शकत असला तर रस्त्यावर अचानक कोणी कोलॅप्स झाला आणि त्याची हृदयगती बंद पडली आहे आणि तो श्वास घेत नाही आहे तर आपण त्याला निश्चित मदत करू शकू. जरुरी नाही की प्रत्येक अशा मदत केलेला माणूस वाचेलच, पण आपण एक जरी जीव वाचवू शकलो तरी ते अतिशय महत्त्वाचं ठरेल. धन्यवाद. आपण आता बघितलं की एखाद्या माणसाला हृदयरोगाचा झटका आल्यानंतर जर त्याचं हृदय बंद पडलं असेल तर हे जे सगळे डॉक्टर सांगतात की चेस्ट कंप्रेशन केलं पाहिजे, ते कसं केलं पाहिजे ते आता त्यांनी दाखवलं. पुढचा प्रश्न आहे मला तुम्हाला विचारायचा आहे,
हृदयरोगाचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. अशा वेळेला तुमचा असा काही डाटा आहे का की इतक्या टक्के लोकांना अशा पद्धतीच्या बेसिक लाईफ सपोर्टचा उपयोग झालेला आहे? हां, तर काही विशिष्ट डाटा आहेत. पुन्हा भारतामध्ये डाटा खूप जास्त उपलब्ध नाही. परदेशामध्ये या सगळ्या गोष्टीची रजिस्ट्री केली जाते. कोणाला किती जणांना त्याचं कार्डियक कंप्रेशन द्यायला लागलं, कोणाला द्यायला लागलं नाही. पण आपल्याकडे डाटा एवढा मात्र निश्चित आहे की जवळजवळ दरवर्षी लाखातल्या कमीत कमी 4,000 जणांना रस्त्यावरती किंवा कुठेतरी असे ते कोलॅप्स होत असतात. त्यांना त्या कॉम्प्रेशनची गरज असते, पण ते मिळत नाही. आता त्याच्या बरोबरीनं दुसरा डाटा जर बघितला तर जनरल अवेअरनेस भारतामध्ये बघायला गेलं तर 2% माणसांना देखील चेस्ट कंप्रेशन किंवा बेसिक लाईफ सपोर्ट देता येतो ह्या गोष्टीची माहिती नाही आहे. आमचं ह्या आठवड्यातून सर्वांना सांगण्याचं किंवा जनजागृती करण्याचं माध्यम हेच आहे की ते लोकांना माहिती असावं की हे करून आपण करू शकतो. परदेशामध्ये हा डाटा थोडासा वेगळा आहे. परदेशामध्ये आउट ऑफ हॉस्पिटलसुद्धा जवळजवळ 12 ते 13% लोकांना चेस्ट कंप्रेशन्स मिळतात किंवा बेसिक लाईफ सपोर्ट मिळतो, जो आपल्याकडे अवेअरनेसच 2%च्या हो, खाली आहे. बरोबर. त्याच्यामुळे ही मोठी आपल्याकडे तफावत सगळ्यात पहिल्यांदा काय होतं की लोकांना भीती वाटायला लागते की एखादा माणूस जरी कोलॅप्स झाला तर पहिल्यांदा भीती, दुसरी उत्सुकता असते काय झाले म्हणून, पण पुढे जाऊन त्याला मदत करावी अशी इच्छा असली तरी त्याच्याबद्दल माहितीच असत नाही. जी आज तुम्ही देताय की बेसिक लाईफ सपोर्ट मधनं आपण एखाद्याचे प्राण वाचवू शकतो आणि ह्या गोष्टी जाता कुणालाही करता येतात. अगदी. त्यासाठी वेगळं ट्रेनिंग घ्यायची गरज नाही. अगदी. आणि तरुण लोकांनी किंवा थोड्याशा ऍक्टिव्ह लोकांनी जर हे केलं आणि त्यांनी जर त्या पद्धतीनं द्यायला सुरुवात केली तर खूप चांगलं होईल, कारण त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना होईल. मी म्हणते 100 लोकांच्या पैकी 5-6 जणांना जरी चेस्ट कॉम्प्रेशन्स मिळाली आणि त्यातला एखादा जरी वाचला तरी आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दुसरं असं की त्याच्यामुळं जे देत आहेत चेस्ट कॉम्प्रेशन त्यांनाही थोडासा कॉन्फिडन्स येईल की ओके, हे मला माहिती आहे कसं करायचं ते आणि मी आता हे करू शकतो. हे जरी कॉन्फिडन्स आला काही लोकांना आणि त्यांनी ते केलं तर ते खूप चांगलं होईल. पण या चेस्ट कॉम्प्रेशनचे काही साईड इफेक्ट आहेत का? म्हणजे कारण नसताना केलं किंवा जास्त वेळ केलं तर त्याच्यामुळं काही अजून गुंतागुंतीची प्रक्रिया होऊ शकते का? हा, होऊ शकते. जर अगदी चुकीच्या पद्धतीनं केलं तर होऊ शकते. पण हाच या BLS प्रोग्रामचा हे आहे की सोपं, सहज करण्यासारखं आणि फार त्याचे काही साईड इफेक्ट होणार नाहीत या पद्धतीनं ते कसं करावं. अच्छा. आणि ते खूप अवघड नाहीये, खूप कठीण नाहीये. म्हणजे ते पॅरामेडिक किंवा डॉक्टरनीच केलं पाहिजे. असे इतकं ते सर्वसामान्य अवघड नाहीये. माणूस सुद्धा करू शकतो. सर्वसामान्य माणूस अगदी आरामात करू शकतो. म्हणजे आता जे आपण डेमॉन्स्ट्रेशन बघितलं की एखाद्या माणसाला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच्या छातीवरती विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट इतका दाब दिल्यानंतर त्या माणसाचं हृदय पुन्हा सुरू होऊ शकतं, किंबहुना त्याची गुंतागुंत थांबवता येते आपल्याला. मला इथं वाटतं की हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्ट याच्यात डिफरन्शिएट करण्याची गरज आहे. बरं. म्हणजे हार्ट अटॅक आणि हृदय बंद पडणं या दोन्ही गोष्टी सारख्या नाहीयेत. हार्ट बरं. अटॅक म्हणजे काय? हार्ट अटॅक म्हणजे हृदयाला रक्त पुरवणारी रक्तवाहिनी, ज्याला आपण कोरोनरी सगळेच ओळखतो, ती ब्लॉक झाली तर हृदयाच्या एका भागाला रक्त मिळत नाही आणि तो काम करत नाही, त्याला हार्ट अटॅक म्हणतात. त्याचे सिम्पटम काय? छातीत दुखणं, घाम येणं दरदरून, डाव्या हाताला पण कळ जाते त्याची आणि जळजळल्यासारखं होतं, तो हार्ट अटॅक. हार्ट अटॅकच्या वेळी पेशंट बेशुद्ध असेल असं नाही. तो ओके. बऱ्याच वेळा सांगतो की पण मला मग तुम्ही म्हणता ते हार्ट फेल म्हणायचं हा, का? नाही, हार्ट फेलियर कार्डियक पण अरेस्ट वेगळी वेगळी गोष्ट गोष्ट आहे. पण हे आम्ही कार्डियक बोलतो ते अरेस्ट म्हणजे अचानक हृदय बंद हृदय पडणं. बंद पडण्याची क्रिया होती. त्याची कारणं भरपूर असू शकतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट, हार्ट अटॅक वेगळा आणि कार्डियक अरेस्ट वेगळा. वेगळा. बरं. Cardiac कार्डियक arrest वेगळा. अरेस्टचं एक कारण हार्ट अटॅक असू शकेल, पण आता आपण जे BLS म्हणतो आहोत किंवा जे आपण देणार आहोत, ज्याला आम्ही जीवन संजीवनी असंही एक नाव दिलेलं आहे, ते मुळात आपण ज्यांचं हार्ट अचानक बंद होऊन जी माणसं कोलॅप्स होतात अच्छा. त्यांच्यावरती म्हणजे हे करायला एखाद्याला हार्ट अटॅक आलाय आणि त्याला छातीत दुखतंय, प्रचंड घाम सुटलाय, तर त्यावेळी हे बेसिक लाईफ सपोर्ट करायचं नाही. त्यावेळी तुम्हाला वेळ आहे, तुम्ही त्याला तात्काळ दवाखान्यात घेऊन कारण जायचं. त्यावेळेला पेशंट शुद्धीत असतो, हा, पेशंट शुद्धीत सांगू असतो. शकतो. त्यामुळे अशा पेशंटवरती हे करायचं नाहीये. ज्याचं हृदय बंद पडलेलं पडलेलं आहे. त्याला काय करायचं ह्याचं हे प्रशिक्षण आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा, हृदय बंद पडल्यानंतर बेसिक लाईफ सपोर्ट इथून त्याची सुरुवात होते. आणि महत्त्वाची गोष्ट ह्यांनी सांगितल्याप्रमाणे बेसिक लाईफ सपोर्ट म्हणजे जे बंद पडलेलं हृदय आहे त्या हृदयातून सर्व शरीराला रक्त तात्पुरतं का होईना मिळावं यासाठी ही कंप्रेशन्स आपण देत असतो, जेणेकरून मगाशी सांगितल्याप्रमाणे मेंदू आणखीन खुद्द हृदयाला स्वतःला, हृदयाच्या जे स्नायू आहेत त्यांना सुद्धा तो रक्त पुरवठा होणं अत्यंत गरजेचं असतं. एक प्रकारे हृदयाचं पंपिंग पुन्हा सुरू व्हावं पुन्हा सुरू करावं. यासाठी आपण ते प्रयत्न करतो. प्रयत्न करतो. कारण त्याच्यामुळे काय होतं की
जरी तो पेशंट नंतर जगला तरी त्याचे महत्वाचे अवयव काम केले गेले पाहिजेत. नाही जर त्याला जर मिळालाच नाही हा रक्तपुरवठा तर त्याचे ते अवयव काम करणार नाहीत, जसे मेंदू किंवा हृदय. आणि मग हृदयच जर परत सुरू झालं नाही तर आपल्या ह्या सगळ्या खटाटोपीचा काहीच अर्थ नाही आहे. म्हणून हे कॉम्प्रेशन्स देणं खूप गरजेचं आहे. ज्यांचं आता आपण हृदय बंद हार्ट पडलंय. कॉम्प्रेशन बद्दल बोलू. त्याच्या पुढचा BLS मधला टप्पा काय असतो? आता त्याला दुसरं कसं आहे की इथे सर्वसामान्य माणसांना ह्या गोष्टी जमतीलच असं नाही, पण एखादा माणूस जर त्याच्यात थोडासा पुढे शिकला तर त्याला मला पुढचं काम करता येतं. आता आम्ही जे टप्पे सांगितले त्याप्रमाणे त्या माणसाला आम्ही बघतो की तो जागा आहे का, त्याचा श्वास चालू आहे का, शक्य असेल तर त्याची नाडी बघणं, माणूस किती मोठा आहे किंवा लहान मूल आहे का त्याप्रमाणे त्याची नाडी कुठे बघायची ह्याचे काही संकेत आहेत. ते संकेत घेऊन आपण त्याची नाडी बघितली आणि समजलं की ह्याचं हृदय चालू नाही, त्यास आपण त्याला आपण कंप्रेशन्स द्यायला सुरुवात केली. पण फक्त कंप्रेशन्सनी काम होत नाही, कारण त्यांनी तुम्ही फक्त हृदयाचं पंपिंग करत असता, त्याला ऑक्सिजनही आपल्याला द्यावा लागत असतोय. आणि हा ऑक्सिजन पुन्हा रस्त्यावरती आपण कुठनं देणार आहोत? तर एक लक्षात ठेवायचं की मी जो श्वास सोडतोय, आपण श्वास घेताना 21% ऑक्सिजन आपल्या फुफ्फुसात घेतोय, कारण हवेमध्ये 21% ऑक्सिजन आहे. मी ज्यावेळेस श्वास सोडतो त्यावेळेस तो जवळजवळ 17% असतो, म्हणजे ऑक्सिजन शून्य नसतो. माझ्या तोंडाने मी त्याला कृत्रिम श्वास देऊ शकतो. अच्छा. कोरोनाच्या काळामध्ये आता तो थोडासा गोंधळ निर्माण झाला होता, लोकांच्या डोक्यात 4 वेळा विचारत होतं की त्याच्यामुळे मला करोना होईल का. पण एक साधा विचार आपण असा करूया की माझ्या घरात न जाणं कोणाच्या बाबतीत असं घडलं तर मला करोना होईल या भीतीने मी त्याला कृत्रिम श्वास द्यायचा नाही का? तर माझं उत्तर असं असेल की मी त्याला श्वास देईन, मला काय व्हायचं ते नंतर पुढे बघता येईल. पण तो कृत्रिम श्वास हा नंतरचा आहे, त्याचेही काही आडाखे असतात. जर एकच माणूस हे काम करतोय तर 30 कंप्रेशन्स नंतर 2 श्वास त्याला द्यायचे. ते 2 श्वास दिले की त्याला थोडा का होईना ऑक्सिजन मिळतो. ते झाल्यानंतर पुन्हा 30 कंप्रेशन्स दिली, असं 30-2 असं चालू ठेवायचं. समजा मला मदतीला कोणतरी माणूस तोपर्यंत आला तर मग एकदा 2 मिनिटासाठी ह्या माणसाने कंप्रेशन दिलं, त्यानंतर दुसरा माणूस त्याला कंप्रेशन देतो. कारण प्रत्यक्षात ते चेस्ट कंप्रेशन देणं हे फिजिकली एक्झॉस्टिंग म्हणजे खूप दमवणारी गोष्ट असते. मग हे आपण चेंज करत राहतो, म्हणजे आपली एनर्जी व्यवस्थित शाबूत राहते. हे करत असताना तिसरा माणूस येऊन त्याला तिसरं अजून एक महत्त्वाची गोष्ट जी आज भारतात सगळीकडे उपलब्ध असेल असं नाही, पण ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर शॉक देण्याची. एक्झॅक्टली. परदेशात किंवा एअरपोर्टवर आता आपल्याला बघायला मिळतं. एअरपोर्टला, मॉलला, मोठ्या थिएटर्समध्ये आता अपेक्षित आहे की ते असावं. तर माहिती असेल तर आपण हाक मारून सांगू शकतो की तो AED आम्ही त्याला म्हणतो तो घेऊन या. तो घेऊन तो जोडलात तुम्ही तर ऑटोमेटेड असल्यामुळे अनेक AEDs ते स्वतः ओळखतात की ह्याचं हृदय बंद पडले, ते हृदय कामच करत नाही, की त्या हृदयाला एक थरथर आहे नुसती, की त्या थरथरीला शॉक दिला तर काम बघतंय. नुसतं हृदय बंद पडलं असेल त्याला शॉकचा काही उपयोग नसतोय. म्हणून आम्ही त्याला म्हणतो की याला शॉकेबल आहे का शॉकेबल नाही आहे. तर ते AED ओळखायचं काम करतं. समजा तो शॉकेबल रिदम असेल तर तो ऑटोमॅटिकली त्याला शॉक देतो. शॉक दिल्यामुळे झटका बसल्यासारखं त्या हार्टला हे झटका एक मिळाला की त्याचे सगळे स्नायू पुन्हा कदाचित चालू हळूहळू सुरू होण्याची शक्यता असते. पण ते AED जे काही तुमचं मशीन आहे त्याला इलेक्ट्रिकची सप्लायची गरज असत नाही, चार्ज करून ठेवलेलं असतं ते, त्यामुळे त्याला गरज नाही लागत. त्यावेळेला ते डायरेक्ट डिस्चार्ज म्हणजे ते डायरेक्ट शॉक देतं, त्यामुळे ते चार्ज केलेलं असतं. त्यावेळेला लाईटची गरज नसते त्याला, इलेक्ट्रिक कनेक्शन. आणि मग ते ऑटोमॅटिक असल्यामुळं त्या हृदयाला ज्या क्षमतेचा शॉक पाहिजे तेवढाच ते कॅल्क्युलेट करून आपलं आपण व्यवस्थित. पण आता ते भारतामध्ये अजून फारसं सगळीकडे आलेलं नाहीये. खरं तर आता ते वाढलं पाहिजे. तुम्ही जर बघितलं तर तुमची संघटना अशा पद्धतीची AED वाटण्यासाठी काही प्रयत्न करणार आहे का? आधी लोकांना त्याचा वापर समजला पाहिजे, मग आपण ते वाटण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता आमचा पहिला प्रयत्न तोच चाललाय की निदान लोकांना त्याचा अवेअरनेस येऊ दे, त्यांना चेस्ट कॉम्प्रेशन कशी द्यायची हे तरी आधी कळू देत. ते झाल्यानंतर आपण नक्कीच याचा विचार करू. मला असं म्हणायचं की विदिन नेक्स्ट 5 years मला असं वाटतं की नक्कीच हे अवेलेबल होतील सगळीकडेच. आपण ज्या दुसऱ्या टप्प्यामध्ये बोलत होतो त्याच्यामध्ये त्या माणसाला कृत्रिमरित्या श्वास द्यायचा, म्हणजे त्या माणसाच्या तोंडात तोंड घालून त्याला एक प्रकारे त्याच्यात फुंकर सोडायची. बरोबर. ही साधारण किती सेकंदाची प्रक्रिया असली पाहिजे? तो फुंकरही जास्त झाला नाही, जसं आता नानवडेकर सरांनी सांगितलं की 30 वेळा तुम्ही कॉम्प्रेशन दिल्यानंतर 2 श्वास द्यायचे, पण तो श्वास किती सेकंदाचा असला पाहिजे? बरोबर आहे. म्हणजे फार मोठा श्वास घेऊन श्वास द्यायची गरज नसते. आपण नेहमी जो श्वास घेतो तसाच श्वास द्यायचा आणि श्वास द्यायचा त्याच्यामध्ये 1 सेकंदात 1 श्वास गेला पाहिजे.
खूप फास्ट आणि जोरात श्वास द्यायचा नाही तर काय होतं ते फुफ्फुसात जायच्या ऐवजी पोटात जातं आणि पोट फुगतं. पोट फुगलं की ते फुफ्फुसातही जात नाही आणि पोटातलं जे कंटेंट आहे ते वरती येण्याची शक्यता असते आणि पोट फुगलं तर फुफ्फुसाची ऍक्टिव्हिटी पण कमी होते. त्यामुळे नॉर्मल श्वास घ्यायचा आणि ओव्हर 1 सेकंड एक श्वास द्यायचा आणि 2च श्वास द्यायचे. जर आपल्याला असं वाटलं की माझा श्वास व्यवस्थित जातो की नाही तर काही शंका असेल तर प्रयत्न करायचा, पण फार वेळ घालवायचा नाही, कारण चेस्ट कंप्रेशन हे जास्त महत्वाचं आहे. आपल्याला हृदय चालू करणं म्हणजे चालू ठेवणं हे महत्वाचं आहे. तर चेस्ट कंप्रेशननी काय नेहमीसारखा रक्तपुरवठा जात नाही, 20%च जातो नॉर्मलच्या, पण त्या क्षणी तेवढा रक्तपुरवठा त्या माणसाला जिवंत ठेवण्यासाठी सफिशियंट असतो. म्हणजे आपण जशी फुग्यात हवा भरताना पूर्ण ताकद लावून भरतो तसं नाही करायचं. नॉर्मल श्वास घ्यायचा आणि नॉर्मल ब्रेथ द्यायचा. आणि आपण मगाशी बघितलं तसं की ते जे दाब देतो आहोत आपण ते किती खोल जायला पाहिजे, ते देताना त्याच्यावर किती प्रेशर असलं पाहिजे, आपल्या हाताची काय पोझिशन असली पाहिजे, ह्या सगळ्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टींच्या आधी तसे कॉम्प्रेशन जाणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. श्वास हा त्याच्यानंतरची गोष्ट आहे. त्यामुळे श्वासमध्ये फार वेळ न घालवता परत येऊन परत चेस्ट कॉम्प्रेशन दिलीच पाहिजे त्या माणसाने, असं आहे. पण ही चेस्ट कॉम्प्रेशनची सायकल किती वेळा करायची? दमेपर्यंत असं आम्ही म्हणतो. जर तुम्हाला कुठेही दुसरी मदत मिळाली नाही तर तो माणूस एक्झॉस्ट होईपर्यंत त्यानं हे केलं पाहिजे. करणारा माणूस एक्झॉस्ट होईपर्यंत नाही तसं नाही, पण समजा एखादा माणूस दुर्दैवानं असा आपल्याला दिसला कुठे की ज्याचं कार्डियक अरेस्ट झालेलं आहे, ज्याचं हृदय बंद पडलेलं आहे, माणसांची गर्दी झाली, कोंडा तयार झालं आणि त्यावेळेला पहिल्यानं प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही तर दुसऱ्यानं प्रयत्न केला. इन द मेन टाइम 100% ॲम्ब्युलन्सला बोलवलं पाहिजे, हॉस्पिटलमध्ये त्या रुग्णाला नेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण जे हे करायचं त्याला आपण म्हणतो छातीवरती जो दाब द्यायचा आहे तो साधारण किती मिनिटं असला पाहिजे? कसं होतं की ही 30 दाब आणि 2 श्वास हे 5 सायकल झाले की साधारण 2 मिनिट होतात. 2 मिनिटानंतर आपण जे करतोय त्याचा उपयोग झाला की नाही हे कसं बघायचं, तर त्याची नाडी बघायची आणि श्वास बघायचा. तो जर श्वास घेत असेल तर मग तुम्हाला चेस्ट कम्प्रेशन करण्याची गरज नाही, याचा अर्थ हृदय आणि हे सुरू झालेलं आहे, मग त्याला तुम्ही हॉस्पिटलला शिफ्ट करू शकता. 2 मिनिटांनी तुमच्या लक्षात आलं की नाही अजून काहीच हालचाल नाहीये, श्वास नाहीये, ठोके नाहीये, तर ती सायकल कंटिन्यू करायची. आता ती तुम्ही खूप वेळ हे चालू ठेवलं, अर्धा तास गाईडलाईन साधारण मला वाटतं आहेत की अर्धा तास तुम्ही 30 मिनिट तुम्ही चालू ठेवू शकता. त्यानंतर शक्यता कमी असते पेशंट त्यातून बाहेर येण्याची. पण ही 2-2 मिनिटाची सायकल, आता आम्ही दोघे जर असू तर आम्ही दोघे अल्टरनेट 2-2 मिनिटाची सायकल करायची, कारण मी जर दमले तर माझा दाब कमी पडतो, मग त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळे जर आम्ही दमून गेलो आणि या आल्या नवीन तर त्यांनी कंटिन्यू करायचं की इफेक्टिव्ह चेस्ट कॉम्प्रेशन होईल. अच्छा, मला सांगा, एखादा 20 वर्षाचा तरुण आहे, अत्यंत अशक्त आहे, कृश आहे, बारीक हडकुळ आहे, आणि एखादा 50 वर्षाचा चांगला पैलवान आहे, दोघांच्याही शरीर रचनेमध्ये खूप फरक आहे. मग अशा वेळेला तुम्ही जे काही चेस्ट कॉम्प्रेशन करताय त्याचा दाब जो द्यायचा आहे तो पण कमी जास्त असेल ना? मोठ्या माणसांमध्ये खूप जास्त फरक पडत नाही. रफ ॲडल्ट जी रेकमेंडेशन आहे ती 5 सेंटीमीटरची, की 5 सेंटीमीटर त्याला दाब दिला गेला पाहिजे. पण तुम्ही म्हणता तसं की एखादा माणूस, आता आपण बघतोय की एखादा 100-125 किलोचा देखील माणूस असू शकेल, नॅचरली त्याचा दाब आपल्याला थोडासा जास्त द्यावा लागणारच आहे, तेवढा फरक पडणार. पण अगदीच जो कृश आहे त्याला त्याच 100 किलोच्या माणसाला जो दाब देणार आहे तेवढा दाब देऊन फायदा होणार नाही, इनफॅक्ट थोडासा तोटा होण्याची शक्यता आहे. त्यातला महत्त्वाचा पोर्शन असा आहे की 5 सेंटीमीटर ते आतमध्ये जाणं, त्याला त्याच्यानंतर पुन्हा रिकॉईल आम्ही म्हणतो, सफिशियंट रिकॉईल. का की हृदय आपलं जे पंप करतं ते आलेलं रक्त पंप करतं, पण ते आलेलं रक्त कधी आहे, ज्यावेळेस ते पुरेसं रिलॅक्स किंवा पुरेसं शिथिल होईल त्यावेळेस त्याच्यात भरलं जाईल. आपण पटपट करायला गेलो तर त्याच्यात रक्त भरलंच जाणार नाही. ते रक्त भरण्यासाठी आपण थोडंसं त्याला शिथिल व्हायला लागतं. तर त्या माणसाच्या ताकदीनुसार, म्हणजे त्या माणसाच्या आकारमानानुसार थोडंसं फार कमी करता येतं. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये सुद्धा हाच फरक आपल्याला करायला लागतो. लहान मुलांमध्ये त्याची जी अँटेरो पोस्टेरियर पुढून पाठी जी डायमीटर आहे त्याच्या 1/3 तरी छाती त्याची दाबली गेली पाहिजे, जेणेकरून हे जास्त इफेक्टिव्ह ठरेल. आता मला एक मूलभूत प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही तिघही बालरोग तज्ज्ञ आहात, लहान मुलांचे डॉक्टर आहात, मग तुम्ही अचानक या BLS कडे का गेलाय? म्हणजे हे एक सामाजिक काम आहे, नो डाऊट, पण तुमचं मूळ काम आहे ते लहान मुलांवरती उपचार करायचं आहे का? लहान मुलांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढते असं तुमचं म्हणणं आहे? नाही, पुन्हा आपण हार्ट अटॅक आणखी हृदय बंद पडणे या गोष्टींची व्याख्या करूया नको. पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही लहान मुलांचे डॉक्टर नंतर झालो, आम्ही MBBS अगोदर झालो. प्रत्येक डॉक्टरला हे बेसिक लाईफ सपोर्टचं शास्त्र येणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि आम्ही गेले 27 वर्ष आमची संघटना, म्हणजे मी या कार्यक्रमात जवळजवळ गेले 24 वर्ष आहेत, तर आम्ही 27 वर्ष हे ॲडव्हान्स लाईफ सपोर्टचे जे ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत ते आम्ही करतो. ॲडव्हान्स लाईफ याचा अर्थ त्याला कृत्रिम श्वास, त्याला श्वासाच्या नळीत कृत्रिम श्वासाची नळी घालणं, त्याला अंबुबॅग करून श्वास देणं. पण हे कधी शक्य आहे, त्याचं पहिलं हृदय सुरू व्हायला पाहिजे. बेसिक लाईफ सपोर्ट होत नाही तोपर्यंत ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट होत नाही. त्यामुळे आम्हाला बेसिक लाईफ सपोर्ट येणं गरजेचंच असतं. आणि आमची संघटना आता मोठ्या प्रमाणावरती हे काम गेले 9 वर्ष जनरल माणसांसाठी करायला लागली आहे. 13 साली आम्ही कलकत्ता एअरला डमडम एअरपोर्टवरती हे काम सुरू केलं. इकडे मास अवेअरनेस, लोकांना समजावं की हे काम होणं गरजेचं आहे. लोकांना माहिती असलं पाहिजे की आपलं चेस्ट कम्प्रेशन किंवा छातीचा दाब देऊन रुग्ण वाचवता येऊ शकतो. तर लहान मुलांचे डॉक्टर हा एक भाग झाला. आम्ही शिकवताना ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट शिकवताना लहान मुलांचंच ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट शिकवतो, पण त्याला पुन्हा बेसिक लाईफ सपोर्ट असल्याशिवाय आम्हाला पुढे जाता येतच नाही. या कारणाकरता आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत. आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत हा अवेअरनेस जावा, हा त्याच्यामागचा आमचा मूळ उद्देश आहे. पण लहान मुलांमध्ये पण कार्डियक अरेस्ट होऊ शकतं. होऊ शकतो. फक्त त्याचं कारण हृदयरोग नसतं कॉमनली म्हणजे श्वासाचे आजार किंवा ज्याला आम्ही शॉक म्हणतो की इन्फेक्शनमुळे होणारे शॉक्स असतील, किंवा अगदी आता उदाहरण त्याचं झालं की स्विमिंग पूलमध्ये आताच कोल्हापुरात एक हे झालं की स्विमिंग पूलमध्ये मूल बुडलं, किंवा इतर काही कारणाने कार्डियक अरेस्ट होऊ शकतो. असं नाही की हृदयरोगामुळेच होतो, कुठल्याही कारणाने कार्डियक अरेस्ट होऊ शकतो लहान मुलांमध्ये. भीतीमुळे किंवा अचानक काही मोठा धक्का, मानसिक धक्का बसला तर त्यानं होऊ शकतं. मानसिक धक्क्यामुळे नाही, नाही. एवढं नाही. हा, जे एवढं काही picture मध्ये problem दाखवतात ते नाही. काही नाही, सिनेमात दाखवले त्या सगळ्या तसं सिनेमॅटिक काही नाही. लिबर्टी म्हणायला हरकत ओके. नाही. आणि एक दुसरी गोष्ट मी त्यात ॲड करतो डॉक्टर निवेदितांच्या ह्याच्यात, की लहान मुलांमध्ये श्वसन मार्गाचे विकार जास्त आहेत. त्यामुळे त्यांना फुफ्फुसाला त्रास असतो, न्यूमोनिया, ब्रॉन्किओलायटिस यासारखे आजार असतात. त्यामुळे तिथं आम्ही आमचं BLSचं तत्व थोडंसं बदलतो. त्यांना हृदयाच्या ह्याच्याबरोबर फुफ्फुसाचा त्रास जास्त असल्यामुळे जेव्हा त्यांनी, मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे 30 कंप्रेशन्सला 2 श्वास हे आम्ही जे करतो, त्याच प्रत्यक्षात 2 माणसं त्याच्यावरती त्या मुलावरती काम करत असतात. त्यास आम्ही 15 कंप्रेशन्स आणि 2 श्वास, 15 कंप्रेशन्स आणि 2 श्वास. का? कारण त्या श्वासाला तितकंच महत्त्व आहे. कारण त्याला बरेचदा न्यूमोनियामुळे त्याचा श्वास बंद पडलेला असतो. हे तुम्ही द्या, त्याचा श्वास जरा सुरू झाला की त्यानंतर कृत्रिम श्वासाची नळी टाकून मग पुढच्या ॲडव्हान्स लाईफ सपोर्टच्या पुढच्या गोष्टी करायच्या. पण हे श्वासाचं गणित लहान मुलाच्या बाबतीत थोडंसं बदलतं. ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट हे सगळं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर. हो, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट बेसिक लाईफ सपोर्ट हे कुठेही आपण करू शकतो. रस्त्यावरती असेल, एअरपोर्टवरती असेल, स्टँडवरती मॉलमध्ये असेल, असेल, हे दुकानात सार्वजनिक असेल, ठिकाणी जर एखाद्या माणसाचं हृदय बंद पडलं आणि जर तो बेशुद्ध झाला तर अशा पद्धतीच्या बेसिक लाईफ सपोर्ट मधून आपण त्याचं हृदय पुन्हा काम करू शकेल इथपर्यंत आणून द्यायचं, सुरू करायचं, आणि मग नंतर त्याच्यावरती बाकीचे उपचार सुरू होतील. त्यासाठी त्याला इमिजिएटली पुन्हा हॉस्पिटलमध्ये नेलंच पाहिजे. गरजेचंच आहे. म्हणजे असं नाही की बेसिक लाईफ सपोर्ट केला, त्या माणसाचा श्वास पुन्हा सुरू झाला की आपण निघालो. नाही, तो असं बरा नाही. झाला असं नाही आहे. हॉस्पिटलमध्ये त्याला shift हॉस्पिटलमध्ये नेणं गरजेचंच आहे. त्याला पोस्ट अरेस्ट कार्डियक केअर नावाचा प्रकार असतोय. कारण बरोबर. कधी कधी असं होते की तो त्याच्यातनं बाहेर पडतो, हृदयाची क्रिया चालू होते, पण त्याला मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा झाला नसला तर त्याच्यानंतर त्याचं मेंदू रिकवर कसा होतोय, त्याला काही विशिष्ट डेफिसिट राहतोय का हे बघायला लागतं. आणि समजा नाही राहिला तरी सुद्धा 1 वर्षभरापर्यंत त्याच्या मेंदूचं कार्य व्यवस्थित चाललेलं ना, त्याचं हृदयाचं कार्य व्यवस्थित चाललं ना, याचा फॉलोअप असणं गरजेचं असतं. त्यामुळे हे सगळं झाल्यावरती त्याला हॉस्पिटलमध्ये भरती करावंच लागतं. आता 2-3 इन्सिडेन्सेस असे आहेत की विमानामध्ये त्यांना कार्डियक अरेस्ट आला आहे. सुदैवाने कधीतरी डॉक्टर होते किंवा कधीतरी कोणाला तरी डॉक्टर नसलेल्या माणसाला बेसिक लाईफ सपोर्ट माहिती होता, त्यांनी ते त्यांना त्यावेळेसचा उपचार जो होता तो दिला. विमान ज्यावेळेस एअरपोर्टला लँड झालं त्यावेळेस असा पेशंट ताबडतोब ॲम्ब्युलन्सनी हॉस्पिटलपर्यंत पोहोचता केला गेला होता. म्हणजे बेसिक लाईफ सपोर्टमुळे आपण एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो हे नक्की आहे. निश्चित. आपला मूळ विषय थोडासा एक काही बाजूला ठेवून काही काळासाठी मला मुळात विचारायचं, कारण तुम्ही तिघेही बालरोग तज्ज्ञ आहात. गेल्या काही वर्षामध्ये लहान मुलांमध्ये कुठले आजार वाढतात असं तुमचं निरीक्षण आहे? परत म्हणजे इन्फेक्शन, ज्याला आपण इन्फेक्शनमुळे होणारे आजार जे आहेत, ज्याच्यामध्ये निमोनिया आहे, आता कोविड होता मधल्या काळामध्ये, बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये कोविड पण मुलांना. पण तुम्हाला मॅडम खरं सांगू का की गेल्या काही वर्षामध्ये हा इन्फेक्शन शब्द वाढलेला आहे. म्हणजे काही वेळा असं वाटतं की डॉक्टरांना पण काही कळत नाही म्हणून सांगतात इन्फेक्शन झाले काय म्हणून. कसलं इन्फेक्शन आहे? म्हणजे वर्षानुवर्ष आपली पृथ्वी चालू आहे आणि अचानक गेल्या 10-15 वर्षात जरा काय झालं की पोटाचं इन्फेक्शन झाले, श्वसन नलिकेला इन्फेक्शन झाले. हा इन्फेक्शन नावाचा एकदमच आजार डोकं वर का काढतो? मी तुम्हाला सांगू का, कसं आहे की मोठ्या माणसातले आजार हे क्रॉनिक आजार असतात.
म्हणजे खूप काळ जसे ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन, डायबिटीज, मणक्याचे आजार, अस्थमा कमरेचे किंवा आजार, काही लहान मुलांना असे क्रॉनिक आजार होत नाही, ॲक्यूट आजार होतात म्हणजे शॉर्ट लास्टिंग. आता इन्फेक्शनचं कसं झालंय, बऱ्याच इन्फेक्शन्सवर लसी आल्यामुळे लसींमुळे जे प्रोटेक्शन आहे त्यामुळे उलट हे न्यूमोनियाचं प्रमाण पूर्वीपेक्षा खूप कमी झालेलं आहे. किंवा आपण हे बघतो मिझल्स म्हणा किंवा देवी होत्या पूर्वी, आता पोलिओ तर निर्मूलनच झालाय. पण नवीन व्हायरसेस, जसा कोविड आहे तसे नवीन व्हायरसेस खूप येत राहतात, त्याला इमर्जिंग इन्फेक्शियस डिझीज आम्ही म्हणतो. तसेच काही नवीन बॅक्टेरिया येतात आणि मुलांना होणारे आजार हे 80% इन्फेक्शन्स असतात. म्हणजे इन्फेक्शन्स हेच कॉमनली होतात आणि सुदैवाने 80% सेल्फ लिमिटिंग असतात. खूप कमी असे आता असतात की कसं जे होतं की गंभीर एकही होतात. दिवस पॅरेंट्स घरात थांबत नाहीत असं आमचं म्हणणं आहे. आमचं उलट म्हणणं असं आहे की एखादा ताप आला 2 दिवस वाट बघा, सिरियस होतं असेल तर लगेच हॉस्पिटलमध्ये न्या. नाही तर आमच्याकडे आम्ही सगळे बालरोग तज्ज्ञ त्यांना आल्यानंतर सांगतो की हे तापाचं औषध आहे, हे द्या. ताप उतरल्यानंतर मधल्या काळात जर बाळ ॲक्टिव्ह असेल, खातपीत असेल तर त्याला अजिबात औषधाची जास्त गरज नाही आहे असं तुम्ही त्याला 2 ते 3 दिवस ऑब्झर्व करा. 3ऱ्या दिवसानंतर सुद्धा जर ताप राहिला तर आपण पुढच्या तपासण्या किंवा काही गरज असेल तर त्याप्रमाणे औषधं देऊ, ज्याला आपण अँटीबायोटिक म्हणू किंवा अँटीव्हायरल असू, ती सुद्धा आपण पहिल्या 72 ते 96 तासामध्ये आम्ही 3 ते 4 देत नाही. नाही, अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. काय झाले की गेल्या काही वर्षामध्ये हम दो हमारे दो वरनं तर ते हम दो हमारा एक इथपर्यंत आले. त्यामुळे आई वडिलांचा संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन फोकस त्या एका मुलावरती असतो आणि मग त्याचा अतिरेकी त्याची काळजी घेतली जाते. म्हणजे एवढं जरी झालं असलं तरी काय माझ्या बाळाला फार मोठा आजार जडलाय असं आई वडीलच गर्भगीत होतात आणि नको तेवढा औषधांचा मारा सुरू करतात. अगदी बरोबर आहे. तर ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि आहार, आणखीन हवा प्रदूषण याचाही मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतो. आम्ही झोनोटिक डिसीजेस म्हणतो ती म्हणजे आणि हवेच्या प्रदूषणामुळे म्हणजे बेसिकली वेगवेगळ्या प्राण्यांच्यातनं येणारे आजार, आणखीन हवेतल्या बदलामुळे म्हणजे एन्व्हायरमेंटल चेंजेसमुळे येणारे आजार आहेत, ह्याचं प्रमाण जास्त ॲलर्जी आणि बालदमा जे आहे त्याचं प्रमाण थोडं वाढलं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे 80% इन्फेक्शन्स. आता दुसरा फक्त डोकं वर काढलंय त्यांनी ऑलरेडी, ते मात्र काही नॉन कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. म्हणजे जे इन्फेक्शस म्हणजे एकाच दुसऱ्याला जातं. ओके. आता तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे हम दो हमारा एक म्हटल्यावरती त्या मुलावरती सगळं कॉन्सन्ट्रेशन केल्यामुळे प्रॉब्लेम असा व्हायला लागलेला आहे की त्याचं खाणं पिणं सुद्धा अति व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे लठ्ठपणा आणि त्या लठ्ठपणाशी निगडीत बाकीचे विकार हे वाढायला लागले. बरं, तो लठ्ठपणा झालाय हे मान्य करून घ्यायला पालक तयार नसतात. त्यामुळे तो एक भाग बाळ सुदृढ आहे असंच वाटायला लागतं. ते जाड आहे हे कोणी कबूल करत नाही. आणि दुसरा भाग त्याच्यातला असा आहे की त्यामुळे त्या मुलाला पुढे आयुष्यामध्ये भविष्यात डायबिटीज, ब्लड प्रेशर या सगळ्या आजारांचा सामना करावा लागणार आहे. त्या दृष्टीने आपण बघणं गरजेचं आहे. आणि आत्ताच्या काळातला कदाचित आपण तात्पुरता म्हणूया किंवा कदाचित माहितीने पुढे सुद्धा चालू राहील की मोबाईलमुळे आता मुलांच्या कम्युनिकेशन स्किल्स वरती प्रचंड वाईट परिणाम झाले. स्क्रीन ऍडिक्शन आहे आणि कम्युनिकेबल फिजिकल ऍक्टिव्हिटी पण कमी झाली. म्हणजे याचा खरं सांगायचं तर कोविडचा जो मोठा काही परिणाम आहे तो आपल्याला पुढच्या 5-1 वर्षामध्ये जो मुलांच्या वरती सगळ्यात जास्त होणार आहे तो दिसून येणार आहे की काय झालेलं आहे. कारण आता आमच्याकडे काही पेशंट येतात की जे शाळेत, मुलं आता शाळा सुरू झाल्यात, मुलं शाळेत जायला लागल्यानंतर लगेच त्यांना बरं वाटत नाहीये, पोटात दुखतं आहे, त्यांना शाळेत जायला आवडत नाहीये किंवा पहिले छान दिवस 8 दिवस जातात, नंतर एक कुरबुरी सुरू होतात, असंही प्रमाण यायला लागलेलं आहे कारण त्यांना शाळेची सवयच गेलेली आहे. खरंय. अनेक आयांच्या मनातला एक जिव्हाळ्याचा प्रश्न विचारतो, आमचा बाया खात नाही, आमची मुलगी खातच नाही, तिच्या माग भरवत भरवत पळायचं, खा रे बाबा, मग मोबाईल हातात द्यायचा, मग अजून काही आमिष दाखवायचं आणि मग त्याला भरवायचं. मला तुम्हाला विचारायचंय, डॉक्टर म्हणून सांगा, सायंटिफिकली सांगा की खरं तर मुलाचं, कुठलंही मूल असू दे, त्याला भूक लागली की ते खाणार आणि जर त्याला भूक नसेल तर ते खाणार नाही. इतका साधा सोपा नियम त्यांना लावायचा का? अगदी हाच नियम लावायचा. आणि यामध्ये फक्त मी अजून एक ऍड करते, भूक लागल्यानंतर खायला द्यायचं, त्याच्यामध्ये चॉकलेट, गोळ्या, बिस्किट, बेकरी प्रॉडक्ट्स हे टोटल बंद व्हायला पाहिजे. कारण रोज एक किंडरगार्टन, रोज एक चॉकलेट अशा पद्धतीनं मुलांना खायला घालणं हे अजिबातच हेल्दी. तमाम आयांनो ऐका, आमचं बाळ, आमचा बाया, आमची बाई खात नाही म्हणून त्यांच्या मागं पळायचं, भरवायचं. म्हणजे आजकाल तर सो कॉल्ड व्हाईट कॉलर जे म्हणून घेतात त्यांच्याकडं तर ते बाळाला भरवणं, मुलाला खाऊ घालणं हा एक इव्हेंट सोहळा असतो. आणि मग ते कुठेही ट्रिपला गेले, कोणा पाहुण्यांकडे गेले तरी माझं बाळ खात नाहीये, तो जेवतच नाही, ही जी तक्रार आहे त्याचं काय करायचा प्रश्न पडलाय. हा घरोघरी
झालेला एक नवा संसर्गजन्य आजार झालेला आहे. मला याच्यावर एक सांगायचं आहे अगदी की भुकेची जाणीव मुलांना झाली पाहिजे. मुलांना लहानपणापासून असं नाही वाटलं पाहिजे की मी जेवून आई वडिलांवर उपकार करतोय. ही भावना जेव्हा रुजते ना तेव्हा मग मुलं हे आणि चालू मग त्या करतात. अन्नाबद्दल पण आदर राहत नाही. राहत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आपण सुद्धा विचार करा की भूक लागल्यानंतर खाण्याचा जो आनंद आहे Exactly. त्याच्यानंतर परत खावंसं वाटणार नाही. तर त्या मुलांना लिटरली ओव्हर इटिंग होतं. हो. प्रत्येक घड्याळाच्या काट्याप्रमाणे त्यांना खायला दिलं जातं. त्या मधल्या वेळात ते मूल खेळलंय तरी का नुसतंच झोपलं होतं का, त्यानं काही ऍक्टिव्हिटी केली का, त्याला खरंच भूक लागली का, पहिलं खाल्लेलं पचलं का, हे सुद्धा न बघता पुढचं फीड दिलं जातं, त्याला पुढचं अन्न दिलं जातं. त्यामुळे त्या मुलाला खाण्यातला आनंदच मिळत नाही. ऍक्च्युली ना इटिंग टाइम शुड नॉट बी अ फायटिंग टाइम असं एक स्लोगनच पाहिजे माहिती आहे का, कारण तरच ती मुलं आनंदाने खाऊ शकतील असं मला वाटतं. आजच्या एपिसोड मधला हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे बरं का. हो, त्यात अजून मी एक गोष्ट ऍड करीन की आम्ही जो लहान मुलांच्या आयांना किंवा वडिलांना जो सल्ला देतो तो हा असतो की त्या मुलाला काय खायला द्यायचं हे तुम्ही ठरवा. त्या मुलाला किती खायचे ते त्याला ठरवलं अगदी correct. आणि साधा सिंपल ठोकताळा असतो. त्या मुलाची उंची आणि वजन याचा तक्ता आम्ही रेग्युलरली मांडत असतो. त्या तक्त्यावरती ज्यावेळेस दिसतं की त्या मुलाची उंची व्यवस्थित वाढते, त्या मुलाचं वजन व्यवस्थित वाढते, अशा वेळेस आमचा त्यांना पुढचा प्रश्न असतो की माणसाने का खायचं, मुलांनी का खायचं, मग त्याची वाढ व्हायला पाहिजे. तुमच्या मुलाची वाढ व्यवस्थित होते याचा अर्थ जे काय खाणं चाललंय ते व्यवस्थित चाललेलं आहे, तेव्हा तुम्ही त्याच्यावरती जोर जबरदस्ती करण्यामध्ये काही अर्थ नाही. हा मगाशी तुम्ही म्हणलेल्या एका मुलाच्या सिंड्रोमचा हा प्रॉब्लेम आहे, दुसरं काही नाही. कारण त्या पूर्वी 8-8, 10-10 मुलं जेव्हा पण ते घरात आता असतात तेव्हा अतिरेक होत चाललाय. मी घरोघरी बघतोय की मुलाला भरवणं हा इतका वेडेपणा चालू असतो. खा रे बाबा. आणि तुम्हाला म्हटलं की त्यातनं त्या मुलांना वेगळी आमिष दाखवली जातात. हे आणखीन वाईट आहे. आणि की आपल्याकडे भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी म्हण म्हण होती, होती. खरं आहे. म्हणजे ज्याला भूक लागलेली आहे त्याला कोंडा जरी खायला दिला तरी तो आनंदाने खातो आणि तो पचतो. हो. आणि खाणं ही एक लर्निंग ऑपॉर्च्युनिटी. तो फील जो असतो, हो. अन्नाचा फील, त्याचा वास, रंग, याच्यातून मुलाची डेव्हलपमेंट आजकाल ते चमचा घेऊन मागं पळत असतात, ते मूल पळत असतं, म्हणजे मागं आई पळत असते, आजी आजोबा मागणं खा रे बाबा, खा रे बाबा. काय कमाल नाही, चालली आता असते. काय झालं माहिती आहे, या आमच्या खाण्याच्या- लहानपणी खायचं असेल तर खा, नाही तर गप्प बैस. त्यामुळं आईचं मनस्वास्थ्य बिघडतं. या परिस्थितीपर्यंत सध्या आलेलं आहे खाणं इतकं की ते मूल खाल्लं नाही म्हणून आई स्वतःला दोष देते, तिला खूप डिस्टर्बन्स येतो, तिची झोप नीट होत नाही, या लेवल पर्यंत आलेला आहे. तो एक मानसिक आजार होत व्हायला चालला. लागला. एनिवे, जसं आपण बेसिक लाईफ सपोर्ट बद्दल बोलतोय तसं मुलांच्या बाबतीत हे बेसिक लाईफचे काही संस्कार आता आपल्याला द्यायला लागतील असं मला वाटतं. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. बेसिक लाईफ सपोर्ट बद्दल तुम्ही आम्हाला सांगितलं, पण बेसिक लाईफ सपोर्ट करण्यासाठी वेगळ्या काही संसाधनांची काही गरज असत नाही ना. ती घेतली तर अजून चांगलं होईल अशा हा, अर्थाने. म्हणजे आता आम्ही जे ट्रेनिंग देणार होतो, आता आम्ही 17 जुलै ते 24 जुलै असं आम्ही पूर्ण एक आठवडा हा सप्ताह BLS अवेअरनेस वीक म्हणून आम्ही करतो आहोत. तर त्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे की आमच्याकडे ज्या भावल्या आहेत, ज्या डमीज आहेत, ओके. की त्यांच्यावरती आम्ही लोकांना हे Demonstration करून दाखवू. हँड्स ऑन ट्रेनिंग देणार आहोत. नुसतं डेमॉन्स्ट्रेशन नाही, आम्ही त्यांना स्वतःलाही ओके. करायला लावणार आहे. म्हणजे त्यांना फील येईल की किती डीप जायचं आहे, किती जोर द्यायचा आहे, कशा पद्धतीनं द्यायचं आहे. कारण सांगणं आणि प्रत्यक्ष करणं याच्यामधला जो फरक आहे तो कमी होण्यासाठी आम्ही त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग देणार आहोत. बालरोग तज्ज्ञांच्या संघटनेच्या या डॉक्टरांनी ज्या पद्धतीनं बेसिक लाईफ सपोर्ट बद्दल जनजागृती व्हावी यासाठी ही मोहीम सुरू केली आहे. आजच्या या एपिसोडमध्ये आमचा हाच प्रयत्न होता की एखाद्या व्यक्तीचं जेव्हा हृदय काम करणं बंद करतं तेव्हा तिथं त्याचा इमिजिएटली मृत्यू आला असं समजून न जाता जर त्याच्यावरती काही आपण बेसिक लाईफ सपोर्टचे प्रयत्न केले तर कदाचित त्या व्यक्तीला जीवदान मिळू शकतं. आणि त्या दृष्टीनं हे सगळे डॉक्टर आपलं नेहमीचं काम बाजूला ठेवून त्याच्या बरोबरीनं समाजासाठी हा उपक्रम राबवत आहेत. बेसिक लाईफ सपोर्ट लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी त्यांची धडपड आहे. आज त्याच उद्देशानं आजचा हा आम्ही एपिसोड घेतलेला होता. आमच्या या एपिसोडमध्ये हे तीनही डॉक्टर आले, मनमोकळेपणानं खरं बोलले, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार. नमस्ते.